मंडळी, महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात वावरणारं पवार कुटुंब आपल्याला ठाऊक आहे. हे पवार कुटुंब महाराष्ट्राच्या जनतेला वेड्यात काढायला निघालं आहे का? अजित पवारांच्या मुलाने 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटी रुपयात विकत घेतली. ते 300 कोटी रुपये पार्थ पवारकडे कुठून आले? आणि एवढा मोठा गैरव्यवहार मुलगा कुणाच्या हिमतीने करतो? पवार कुटुंबाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत, फडणवीसांसोबत काय आणि कसे संबंध आहेत? या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मंडळी कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या पूर्ण गोपनीय गोष्ट आज लक्षात येणार आहे. मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन, आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, ज्या ठिकाणी मातीच्या खड्याला सोन्याचा भाव आहे अशा पुण्यातील कोरेगाव परिसरातील घेतलेल्या जमीन खरेदीच्या नोंदणीसाठी खर्च किती आला हे ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल, अचंबित व्हाल. मंडळी, किती रुपये? फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हा 300 कोटी रुपयांचा खरेदी व्यवहार झाला. अर्थात मूळ किंमत 1800 कोटी रुपये. मंडळी, आपल्यासारख्यांना साधा इनमीन 3 लाखांचा खरेदी व्यवहार करायचा असेल, मंडळी तुम्हाला ठाऊक असेल, अहो केवळ पेपर झेरॉक्स करण्यासाठीच आपल्याला 500 रुपये खर्च येईल, हे नक्की आहे. आणि यांची कोट्यावधींची खरेदी फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर होऊ शकते. मंडळी, अतिशय अतिशय गंभीर आहे, गंभीर. मंडळी, ज्यांना आपण महाराष्ट्र राखणीसाठी दिला आहे ते रखवालदारच महाराष्ट्राला कुरतडून खायला लागले आहेत, लुटायला निघाले आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सरकारी जमिनीचा सौदा झाला. ऐका, सरकारी जमिनीचा सौदा झाला आणि मुख्यमंत्री महोदयांना याबद्दल काहीच माहिती नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, हे काय सुरू आहे मला ठाऊक नाही, याची इतकिंचितही कल्पना मला नव्हती, असं ते म्हणतात. औद्योगिक मंत्री उदय सामंतांचं उत्तर काही पचण्यासारखं नाही, अतिशय विचित्र. मंडळी, आता ही सर्व उत्तरे ज्यांनी दिली आहे ते सर्व अजित पवारांचे सवंगडी आहेत का? तर होय. काही जण म्हणतात त्या सर्वांचा हिस्सा या व्यवहारात असू शकतो. यामध्ये काय सत्य आहे ते देव जाणे, वेळ आली की तुम्हाला कळेलच. पण मी सुरुवातीला मंडळी सांगितल्याप्रमाणे पवार कुटुंब महाराष्ट्राला वेड्यात काढत आहे का, असं का वाटतं? तर मंडळी, लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, बघा. ज्यांनी हा घोटाळा केला आहे त्या पार्थ पवारांच्या प्रिय आत्या सुप्रिया सुळे काय म्हणतात बघा. त्या म्हणतात, ही बातमी ऐकल्याबरोबर मी पार्थला फोन केला. काय रे बाबा, तू हे काय केलंस मला जरा सांग. आत्याचा भाचा उत्तरात सुप्रिया सुळेंना म्हणतो, आत्या, मी काहीच चुकीचं केलं नाही. आणि असंच स्टेटमेंट सुप्रिया पुढे मग पत्रकारांपुढे देतात, कारण बोलावं लागतं ना काहीतरी, पत्रकार मागे लागतात. आणि मग भाच्याला पदराखाली झाकण्याचं काम सुप्रियाताई सुळेंनी केलं की नाही ते काही नाही, ते त्यांनी केलं, ते काही असं काही केलं नाही, वगैरे वगैरे. अर्थात आत्याचं भाच्याबद्दलचं प्रेम बघा किती आहे मंडळी. तुमच्या आत्यावर आहे का जरा चेक करा, किंवा आत्याचं भाच्यावर आहे का तेही चेक करा. मागील काही काळातील यांचे एकमेकांबद्दलचे स्टेटमेंट्स बघा, अहो किती हास्यास्पद आहे. शरद पवारांना एकदा विचारलं पत्रकारांनी, तुमचा पुतणे अजितदादा पवार भाजपासोबत का गेला, असा प्रश्न केला. तर काका म्हणतात, ज्याला जसं वाटतं तो तसा करतो. सुनेत्रा पवारांच्या विरोधात जेव्हा सुप्रिया सुळे लोकसभेला उभ्या होत्या, तुम्हाला ठाऊक असेल, तेव्हा पत्रकारांनी प्रश्न केला होता, हे काय सुरू आहे तुमच्या घरातच? तेव्हा सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, हे राजकारण आहे, पण त्या माझ्या वहिनी देखील आहे, आमचं नातं घट्ट आहे, अतूट आहे. रोहित पवार कर्जत जामखेड मधून जेव्हा उभे होते, तुम्हाला ठाऊक असेल, मला वाटतं विधानसभेच्या वेळी, तेव्हा अजित पवार त्या ठिकाणी सभा घेत नाहीत आणि सभाच घेतली नाही. रोहित पवार पडतील म्हणून मग रोहित पवार निवडून येतात. पार्थ पवारांच्या या प्रकरणात रिंग मास्टर चक्क 4 दिवस अज्ञातवासात जातात. कोणते रिंग मास्टर? मेन बावाजी, शरद पवारजी मौन धारण करून बसतात घरात. परंतु प्रकरण जसं मोठं होताना दिसलं तसंच लगबगीने बावाजी आपलं मौन सोडतात आणि लगेच स्टेटमेंट देतात. पत्रकारांपुढे येऊन म्हणतात, पार्थ पवारांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. अर्थात बाबाजींनी सेटिंग आधीच करून ठेवलं असेल मोदी साहेबांकडून, असं वाटतं मंडळी. अजिबात त्यांच्यावर विश्वास राहिला नाही महाराष्ट्राचा. या पवार परिवारातील अनेक वेळा केलेले अनेकांचे स्टेटमेंट तुम्ही ऐका, रिव्हर्स करा, रिवाइंड करा, मागे जा,
नेटवर बघा, ऐका त्यांचे इंटरव्ह्यूज मधले त्यांचे उत्तर. तुम्ही सखोल अभ्यास करून ही यांची वक्तव्य ऐकली तर तुमच्या लक्षात येईल मंडळी की काय गौडबंगाल आहे. या विषयावर मी देखील याआधी व्हिडिओ केले होते. मी सांगितलं की पवार कुटुंब एकच आहे, भ्रमात राहू नका. मंडळी, सर्व पवारांची ही टोळी एकच आहे हे जबाबदारीने सांगतो मी, लक्षात घ्या. यांनी एक गोष्ट ठरवलेली दिसते, पवार परिवारात ज्यांच्यावर संकट येईल त्याने त्वरित सत्तेसोबत जायचं, म्हणजे प्रश्नच मिटला. चित भी हमारी और पट भी हमारी, असा अजेंडा पवार परिवाराचा आहे. मंडळी, झोपेतून जागे व्हा जरा. अधूनमधून रोहित पवार अजित पवारांवर टीका करतात, पाहिलं असेल तुम्ही. या टीका देखील खऱ्या नाहीत असं वाटायला लागलं आहे. रात्रीच ठरवत असतील तू काय बोलायचं, मी काय उत्तर द्यायचं. ज्या पक्षाची वाटचाल सत्तेकडे राहील त्या पक्षात पवार परिवार पक्ष प्रवेश करतो हे निश्चित आहे. विचारधारा वगैरे वगैरे हे सगळं आपल्याला सांगण्यासाठी आहे हो, ते पोस्टरवर लिहिण्यासाठी वगैरे आहे. आणि ही नवी पद्धत यांनी आता शोधून काढली आहे मंडळी. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, पिढी दर पिढी बघा, नवीन पिढीतले देखील देखा, पवार परिवारातले बघा, एकेकाला ते हळूच राजकारणात आणतात. साध्या भाषेत पवार कुटुंबाला समजून घ्यायचं असेल मंडळी तर जास्त डोकं वगैरे लावण्याची गरज अजिबात नाही हो. सोपं वाक्य आहे, जिधर दम उधर हम, असं साधं सरळ सोपं गणित पवार कुटुंबाचं आहे. आणि या सर्व घडामोडी करण्यासाठी शरद पवार यांनी सर्वांना बाळकडू पाजलं आहे. ती पद्धतच आहे त्यांच्याकडे, हे लक्षात घ्या. तिकडे केंद्रात सुप्रिया सुळे आहेत, त्या प्रत्येक क्षणाची आतली खबर बारामतीत पोहोचवत नसतील कशावरून. सोबत वडिलांची छत्रछाया दिल्लीतच आहेत, केंद्रातच आहेत. शेजारीच दिल्लीत राज्यसभेवर वहिनी आहेत, प्रिय वहिनी सुनेत्राताई पवार, खासदार आहेत. हे पद प्रसाद म्हणून नाही तर भीक मागूनच मिळवलं असेल, हे काही वेगळं सांगायला नको, कारण त्या पडल्या होत्या इलेक्शनमध्ये. मग काय, तर आम्हाला काहीतरी द्या बाबा, आम्ही पडलो. त्यामुळे पवार कुटुंबात एक जण निवडणूक हरला, हरकत नाही, तर दुसरा निवडणूक जिंकतो ना, बस झालं. म्हणजे कोणत्या ना कोणत्या रूपाने सत्ता घरातच असली पाहिजे, आणि ती आहे. हे सर्व रामायण महाभारत बारामतीतून घडतं, काटेवाडीतून घडतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे पार्थ पवारांनी हा केलेला गुन्हा वगैरे वगैरे त्यांच्या मते अजिबात नाही, हे लक्षात घ्या. ते सिद्धही होणार नाही, काहीच होणार नाही त्याचं. तुम्ही ओरडत राहा, विरोधी पक्ष कितीही ओरडला तरी पार्थ पवारांचं काहीही होणार नाही, हे लिहून घ्या. उलट येणाऱ्या काळात भाजपाचं तिकीट पार्थला मिळेल, ही शक्यता देखील नाकारता येत नाही. 70,000 कोटींचा घोटाळा, 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा, जी फाईल बंद ठेवण्यासाठी अजित पवार भाजपासोबत गेले, हे काही महाराष्ट्रापासून लपून आहे का? अजिबात नाही. त्यामुळे यानंतर घोटाळे करण्यासाठी पवार मोकळे आहेत, कारण त्यांनी भाजपाला मदत केली आहे. ते उपकार आहेत त्यांचे. कुणी कितीही ओरडलं तर काहीही होणार नाही, कारण मतदार, पैसा आणि सत्ता या तीनही गोष्टी पवार कुटुंबाकडे आहे. मग आता तुम्ही काय कराल? त्यामुळे त्यांना कुणीच तुरुंगात पाठवू शकत नाही. आणि त्यांच्या मागे प्रचंड मतदार असल्याने नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र वगैरे, फडणवीस वगैरे यांना पवार कुटुंबाला सांभाळून ठेवावंच लागेल, कारण त्यांचे उपकार घेतले आहे त्यांनी. हे भाजपाच्या भविष्यासाठी त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यामुळे पवारांना सांभाळणं हे मोदींचं कर्तव्य आहे, लक्षात घ्या. मुलगा पार्थ पवार याने 1800 कोटींची जमीन 300 कोटींना विकत घेतली, वा, आणि बापाला माहित नाही. ही गोष्ट पचण्यासारखी आहे का हो? कितीही मुलगा मोठा झाला तरी वडिलांना काहीतरी विचारतो, सल्ला घेत असतो. पण इथे असं घडलं आहे. पूर्वी जनता साधीभोळी होती म्हणून भुरळ पाडणं अगदी सहज सोपं होतं पवार परिवाराला, पण ते आता शक्य होणार नाही कदाचित. त्यामुळे पवार काका पुतण्या हे वेगळे आहेत असं तुम्हाला अजूनही वाटत असेल मंडळी, तर हा महाराष्ट्राचा भ्रम आहे, हे मी जबाबदारीने सांगतोय. मी यापूर्वी देखील व्हिडिओ केले या विषयावर. हे संपूर्ण पवार कुटुंब महाराष्ट्राला वेड्यात काढते आहे, हे या निमित्ताने समजून घेणं गरजेचं आहे. पवार कुटुंब एकच आहे, हे लक्षात घ्या. असो मंडळी, आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि कमेंट करताना महाराष्ट्रात, देशात, विदेशात आपण कुठल्या परिसरात राहता ते नक्कीच लिहा. तुमच्या कमेंट्समुळे तुमचा कल, तुमचे विचार, तुमचं मत आम्हाला कळतं, आणि महाराष्ट्रावर, आपल्या देशावर असणारं तुमचं प्रेम या निमित्ताने आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळतं मंडळी. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या आप्तेष्टांना, मित्रांना, सर्वांना हा व्हिडिओ पाठवा, शेअर करा. आणि महाराष्ट्रातील मतदारांना
झोपेतून जाग करा, याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. हीच तुमची खरी देशभक्ती ठरेल मंडळी. सोबतच लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.